नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव ऑनलाईन एज्युकेशनमध्ये प्राध्यापक जाधव सर आपलं सहर्ष स्वागत करत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लॉजेसच्या सिरीजमध्ये आहोत। क्लॉजेस म्हणजे उपवाक्य। याचा पहिला भाग आपण याच्या अगोदर पाहिलेला आहे। आज आपण याच्या दुसऱ्या भागामध्ये आहोत। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला नाउन क्लॉज याच्याविषयी सविस्तर माहिती घ्यायची आहे। नाउन क्लॉजचे टाइप्स म्हणजे त्याचे काय काय फंक्शन आहेत याच्याबद्दलची माहिती विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण घेणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता प्रत्यक्ष आपण अभ्यासाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण क्लॉजेस म्हणजे काय, क्लॉजेसचे प्रकार किती आहेत क्लॉजेसचे प्रकार दोन, एक मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज। आणि सबऑर्डिनेट क्लॉजचे परत आपण तीन प्रकार पाहिले, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज। आज आपण विद्यार्थी मित्रांनो नाउन क्लॉजचे जे फंक्शन म्हणजेच कार्य आहेत याचे बद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, नाउन क्लॉजचे प्रकार म्हणजेच फंक्शन विविध प्रकारची आहेत, ती आपण आता पाहूया। नाउन क्लॉजचं पहिलं फंक्शन म्हणजेच पहिला प्रकार आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब। दुसरा प्रकार आहे ऑब्जेक्ट ऑफ दी वर्ब म्हणजे क्रियापदाचे कर्म। त्याच्यानंतर नाउन क्लॉजचं तिसरं फंक्शन म्हणजेच प्रकार आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब। नाउन क्लॉजचा चौथा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट। त्याच्यानंतर पाचवा प्रकार आहे ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन शब्दयोगी अव्ययाचे कर्म। त्याच्यानंतर सहावा प्रकार आहे इन अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन। त्याच्यानंतर सातवा प्रकार आहे ऑब्जेक्ट ऑफ द जिरंड। आठवा नाउन क्लॉजचा फंक्शन किंवा प्रकार आहे ऑब्जेक्ट ऑफ द पार्टिसिपल। आणि आज आपण जो पाहणार आहोत तो शेवटचा प्रकार आहे ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह। हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या नाउन क्लॉजचे फंक्शन्स किंवा कार्य आहेत। आपण आता एका फंक्शनचं किंवा एका प्रकाराची सविस्तर माहिती घेऊया। आता या ठिकाणी पहिला प्रकार आहे नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे नाउन क्लॉज जो क्रियापदाच्या कर्त्याचं काम करतो। विद्यार्थी मित्रांनो, जो नाउन क्लॉज वाक्यात एखाद्या क्रियापदाचा कर्ता असतो, काय असतो, कर्ता म्हणून काम करतो, तेव्हा तो क्लॉज नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब असतो। म्हणजे तो वाक्याचा कर्ता म्हणून काम करत असतो। उदाहरणार्थ आपण आता पहिलं उदाहरण पाहूया। या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे व्हॉट ही सेड वॉज राईट। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वॉज राईट हा मेन क्लॉज आहे आणि व्हॉट ही सेड हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे। तो कोणता सबऑर्डिनेट, नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब वॉज। या ठिकाणी जे वॉज हे क्रियापद आहे या क्रियापदाचा कर्ता म्हणून हा काम करतो आहे आणि हा व्हॉट इज सेड हा नाउन क्लॉज आहे। आता दुसरं वाक्य आहे हाऊ ही विल अराइव्ह इज अननोन। या ठिकाणी हाऊ ही विल राईट हा नाउन क्लॉज ॲज अ सब्जेक्ट आहे। तिसरं वाक्य आहे व्हेन द स्टुडंट्स विल स्टडी हार्ड इज अनसर्टन हा मेन क्लॉज आहे आणि व्हेन द स्टुडंट्स विल स्टडी हार्ड हा नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट आहे। त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे व्हॉट वी डू टुडे विल सेव आवर फॉर्च्यून हा नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट आहे आणि हा मेन क्लॉज आहे। त्याच्यानंतर पाचवं वाक्य आहे व्हेन द मान्सून विल स्टार्ट इज नॉट नोन। इज नॉट नोन हा मेन क्लॉज आहे आणि व्हेन द मान्सून विल स्टार्ट हा जो आहे तो हा काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज। आणि त्याच्यानंतर शेवटचं उदाहरण पाहूया व्हाय ही केम लेट वॉज मिस्ट्री। या ठिकाणी वॉज मिस्ट्री हा मेन क्लॉज आहे आणि व्हाय ही केम लेट हा नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण नाउन क्लॉजचं दुसरं फंक्शन म्हणजेच दुसरा प्रकार पाहूया आणि तो आहे नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब। या प्रकारामध्ये नाउन क्लॉज हा मेन क्लॉज मधील क्रियापदाचे काय असतो, कर्म।
कर्म म्हणून काम करतो आणि या क्लॉजला नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब असे म्हणतात. आपण आता त्याची काही उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण आहे ही टोल्ड दॅट ही वॉज रेडी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही टोल्ड हा मेन क्लॉज आहे आणि दॅट ही वॉज रेडी हा नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब हा आहे. या ठिकाणी हा ही टोल्ड मेन क्लॉजचे कार्य टोल्ड या क्रियापदाचे कर्म म्हणून हा दॅट ही वॉज रेडी काम करतो. आता आपण आणखीन उदाहरणं पाहूया. आय टोल्ड मिस्टर सॉयर दॅट आय वॉन्टेड टू बाय अ बर्थडे पार्टी हा नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट आहे. दुसरं वाक्य द फॅक्ट दॅट यू वेअर ॲबसेंट ऑन दॅट डे इज ट्रू. या ठिकाणी दॅट यू वेअर ॲबसेंट ऑन दॅट डे हा नाउन क्लॉज आहे. तिसरं वाक्य पाहूया. प्रोबॅबली दे इम्प्लाय दॅट दे वेअर डुईंग सिरियस वर्क हा नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट आहे. चौथं वाक्य पाहूया. डू यू बिलीव्ह दॅट गॉड हॅज गिव्हन अस हँड्स अँड फीट हा नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट आहे. पाचवं वाक्य पाहूया. इट इज नेसेसरी दॅट एव्हरी चाइल्ड शुड बी व्हॅक्सिनेटेड हा नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट आहे. सहावं वाक्य पाहूया. इट वॉज क्लिअर दॅट ही हॅड ॲन इनबॉर्न स्किल हा दॅट ही हॅड ॲन इनबॉर्न स्किल हा नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट आहे. सातवं वाक्य पाहूया. युअर स्टेटमेंट दॅट यू फाउंड द मनी इन द स्ट्रीट विल नॉट बी बिलीव्ड या ठिकाणी हा नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट आहे. आठवं वाक्य पाहूया. आय हॅड नो आयडिया दॅट वी वेअर एनिवेअर अबाउट हा आहे नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट. आणि आता शेवटचं 9वं वाक्य पाहूया. टेल आवर फ्रेंड्स दॅट वी हॅव कम्प्लिटेड आवर वर्क हा या ठिकाणी नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट आहे. आता नाउन क्लॉज ॲज कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब हे जे नाउन क्लॉजचं तिसरं फंक्शन आहे त्याचा आपण अभ्यास करूया. परंतु सर्वप्रथम आपणास दिलेल्या वाक्यातील पूरक कसे ओळखावे हे पाहणे महत्त्वाचे. पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंट. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही वॉज सिक या वाक्यात सिक हा शब्द वॉज या क्रियापदाचे कॉम्प्लिमेंट म्हणून कार्य करत आहे. काय काम करत आहे? सिक हा शब्द वॉज या क्रियापदाचे कॉम्प्लिमेंट म्हणून काम करत आहे. कारण या ज्यावेळी टू बेचे सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापद म्हणून काम करते. लक्षात येतंय? जेव्हा टू बीचं सहाय्यकारी क्रियापद दिलेल्या वाक्यात मुख्य क्रियापदाचं काम करतं अशा वेळी त्या क्रियापदाच्या नंतर वाक्यामध्ये येणारा जो शब्द असतो तो त्या क्रियापदाचा कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक असतो. व ज्यावेळी एखादे अकर्मक क्रियापद, अकर्मक म्हणजे ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्या क्रियापदाला इनट्रान्झिटिव्ह म्हणजेच अकर्मक क्रियापद असे म्हणतात. व अकर्मक क्रियापदाच्या नंतर जो शब्द येतो त्याला इंग्रजीमध्ये कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. तसे ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो एखादा नाउन क्लॉज वाक्यातील क्रियापदाचे कॉम्प्लिमेंट म्हणून काम करतो अशा वेळी तो नाउन क्लॉज ॲज कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब असतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सिक हा शब्द ज्या पद्धतीनं वॉजचं कॉम्प्लिमेंट आहे त्याच पद्धतीनं एखाद्या वाक्यात वॉजच्या नंतर जर एखादा क्लॉज येत असेल आणि जर तो नाउन क्लॉज असेल तर त्या नाउन क्लॉजला कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब असे म्हटले जाते. येतं लक्षात? आता आपण उदाहरण पाहूया. आता बघा या ठिकाणी धिस इज व्हॉट आय वॉन्ट. आता आपण या ठिकाणी जर धिस इज हे एक वाक्य आहे म्हणजेच हा एक क्लॉज आहे आणि व्हॉट आय वॉन्ट हा एक क्लॉज आहे. आता बघा या ठिकाणी इज हे टू बी रूप आहे परंतु या ठिकाणी ते सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेलं नाही तर ते मुख्य क्रियापद म्हणून आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर व्हॉट आय वॉन्ट हा नाउन क्लॉज आहे म्हणून हा नाउन क्लॉज इज या
टू बीच्या रूपाचा नाउन क्लॉज ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब आहे, हे आपल्या आता लक्षात आलेलंच असेल. या ठिकाणी धिस इज हा मेन क्लॉज आहे आणि व्हॉट आय वॉन्ट हा नाउन क्लॉज ॲज कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, खालील काही अकर्मक क्रियापदे आहेत. अकर्मक क्रियापदे म्हणजे ज्या क्रियापदाला आपला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्या क्रियापदांना अकर्मक म्हणजेच इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असे म्हणतात. आणि या ठिकाणी ही जी दिलेली आहे ती अकर्मक क्रियापदे आहेत. कोणकोणती आहेत ती? अपियर, विश, लुक, रिमेंबर, सीम, स्टँड, गो, हुकम, बिकम. या क्रियापदाच्या नंतर जेव्हा एखादा क्लॉज येतो तेव्हा तो क्लॉज नाउन क्लॉज ॲज कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब असतो. आता आपण त्याची काही उदाहरणे पाहूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं वाक्य आहे द फॅक्ट वॉज दॅट हीज फेस वॉज अनलकी. सत्य असं होतं की त्याचा चेहरा दुर्दैवी होता. आता या वाक्यामध्ये द फॅक्ट वॉज हा मेन क्लॉज आहे आणि दॅट हिज फेस वॉज अनलकी हा नाउन क्लॉज आहे. आता बघा या ठिकाणी वॉज हे टू बीचं भूतकाळी रूप आहे, हे या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेलं नाही आणि म्हणून याच्यानंतर आलेला हा नाउन क्लॉज कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब वॉज आहे. आता पुढचं वाक्य पाहूया. द अरेंजमेंट वॉज दॅट दे वुड बी ऑन ड्युटी फ्रॉम 11 इन द मॉर्निंग. या ठिकाणी हा सुद्धा नाउन क्लॉज ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब हा आहे. आता बघा या ठिकाणी इट अपियर्स. अपियर्स हे इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक क्रियापद आहे व त्याच्यानंतर आलेला हा जो क्लॉज आहे दॅट ही मे बी अलोड हा नाउन क्लॉज ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब अपियर. हा अपियर या क्रियापदाचं पूरक म्हणजेच कॉम्प्लिमेंट आहे. आता आपण चौथं वाक्य पाहूया. इट सीम्स दॅट ही विल नॉट कम. हा या ठिकाणी नाउन क्लॉज ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब सीम्स. हा या ठिकाणी आलेला नाउन क्लॉज सीम्स या शब्दाचं पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंट आहे. आता आपण पाचवं वाक्य पाहूया. मदर्स प्रेयर इज हा दॅट हर सन मे रिटर्न सेफ. हा जो क्लॉज आहे हा या ठिकाणी नाउन क्लॉज ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब इज आहे. लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं हे जर आपल्या लक्षात आलं तर त्याच्यानंतर येणारा क्लॉज हा नाउन क्लॉज ॲज अ कॉम्प्लिमेंट असतो, हे लक्षात ठेवा. आता आपण नाउन क्लॉजचा चौथा प्रकार पाहणार आहोत. नाउन क्लॉज ॲज ॲडजेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट. हे बघा, जेव्हा एखादा नाउन क्लॉज हा क्रियापदाचे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतो तेव्हा तो नाउन क्लॉज ॲज ॲडजेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट असतो. आता बघा या उदाहरणामध्ये काय दाखवलंय. आय एम शुअर दॅट सी वोंट से नो. आता बघा या ठिकाणी आय एम शुअर हा एक क्लॉज आहे आणि दॅट शी वोंट से नो हा दुसरा क्लॉज आहे, नाउन क्लॉज. आणि या वाक्यामध्ये आय एम शुअर हा मेन क्लॉज आहे तर दॅट शी विल नॉट से नो हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. नाउन क्लॉज या ठिकाणी जे शुअर हे ॲडजेक्टिव्ह आहे, हे शुअर काय आलेलं आहे ॲडजेक्टिव्ह म्हणून आले. काय म्हणून आलेला आहे शुअर हा शब्द ॲडजेक्टिव्ह. आणि ह्या ॲडजेक्टिव्हचे कॉम्प्लिमेंट म्हणून या ठिकाणी आलेला नाउन क्लॉज दॅट ही वोंट से नो हा कॉम्प्लिमेंटचे काम करत आहे. कशाचं कॉम्प्लिमेंट आहे हा? त्याच्या अगोदर आलेला त्याच्या पूर्वी आलेला शब्द जो ॲडजेक्टिव्ह आहे त्याचं कॉम्प्लिमेंट म्हणून काम करत आहे. म्हणून या वाक्यात दॅट ही वोंट से नो हा नाउन क्लॉज ॲज ॲडजेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट आहे.
आता आपण याची काही उदाहरणे पाहूया. हे बघा, पहिलं उदाहरण आहे, ललिता देवी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड दॅट हर बँगल्स वेअर इम्पॉर्टेड. आता बघा, या ठिकाणी हा नाउन क्लॉज ॲज हा जो कन्व्हिन्स्ड हा शब्द आहे ॲडजेक्टिव्ह, त्याचं कॉम्प्लिमेंट म्हणून काम करत आहे. आता त्याच्यानंतर पुढचं वाक्य पाहूया. द शॉपकीपर वॉज शुअर. शुअर काय आहे? विशेषण. आणि दॅट ललिता देवी वुड नॉट स्पीक हर बँगल्स हा नाउन क्लॉज आहे आणि त्याच्यापूर्वी आलेल्या विशेषणाचं ते पूरक आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जसे डाऊटफुल, सस्पिशियस, शुअर, सर्टन, अफ्रेड ही सुद्धा काही विशेषणाची उदाहरणे आहेत व त्याच्यानंतर येणारा क्लॉज हा नाउन क्लॉज ॲडजेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट असतो, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढचं वाक्य पाहूया. लाल बहादूर वॉज अफ्रेड दॅट अम्माजी माइट नॉट सेंड ललिता देवी फॉर पिकेटिंग. आता बघा, या ठिकाणी हा नाउन क्लॉज आहे परंतु हा या अफ्रेडचं पूरक आहे. आता आपण पाचवं वाक्य पाहूया. आय एम नाऊ सर्टन दॅट ग्रामर इज नॉट सो डिफिकल्ट. बघा, आता या ठिकाणी सर्टन हे जे विशेषण आहे, या विशेषणाचं पूरक हा नाउन क्लॉज आहे. पाचवं वाक्य पाहूया. दॅट वॉज सस्पिशियस हा मेन क्लॉज आहे. नाही, सॉरी, सी वॉज सस्पिशियस हा मेन क्लॉज आहे आणि त्याच्यानंतर आलेला दॅट द शॉपकीपर माइट नॉट कीप हिज प्रॉमिस हा आहे नाउन क्लॉज आणि सस्पिशियस हे विशेषण आहे. या विशेषणाचा तो पूरक आहे म्हणजेच कॉम्प्लिमेंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, वरील अधोगीत नाउन क्लॉज हे ठळक केलेल्या ॲडजेक्टिव्हचे कॉम्प्लिमेंट आहेत हे आपल्या लक्षात आलेलं असेल. त्याच पद्धतीनं सहावे वाक्य पाहूया. यू आर नाऊ सर्टन दॅट ग्रामर इज नॉट डिफिकल्ट. त्याच्यानंतर आय एम शुअर दॅट यू नो द आन्सर हा सुद्धा नाउन क्लॉज ॲज अ ॲडजेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट आहे. आणि सातवं वाक्य आय एम शुअर दॅट यू कॅन कन्व्हिन्स हर हा नाउन क्लॉज ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द शुअर ॲडजेक्टिव्ह आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं आपल्याला हा भाग निश्चितपणे समजत असेल. आपल्याला जर हा भाग समजत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. खूप मेहनत करून व्हिडिओ बनवलेला आहे. एक तर लाईक तुमच्याकडून मागण्याची मला हक्क आहे. आता आपण नाउन क्लॉजचा पुढचा प्रकार किंवा फंक्शन पाहूया. नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारात वाक्यातील नाउन क्लॉज हा त्याच वाक्यातील मेन क्लॉजच्या शेवटी येणाऱ्या प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय चे कर्म म्हणून काम करतो. आपल्याला जर प्रिपोजिशनची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर प्रिपोजिशनवर आधारित सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता, ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली जाईल. आता आपण याचे उदाहरण पाहूया. 1 नंबर, राजेंद्र लाफ्ड ॲट. आता या ठिकाणी ॲट हे काय आहे? प्रिपोजिशन. आणि त्याच्यानंतर आलेला क्लॉज व्हॉट आय सेड हा नाउन क्लॉज आहे, परंतु हा नाउन क्लॉज या ॲट ह्या शब्दाचं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणून काम करत आहे. राजेंद्र लाफ्ड ॲट हा मेन क्लॉज आहे आणि व्हॉट आय सेड हा नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन ॲट आहे. या प्रकारात बहुधा मेन क्लॉजच्या शेवटी प्रिपोजिशन येते व त्याच्यानंतर लगेच नाउन क्लॉज सुरू होतो, हे पक्क लक्षात ठेवा. आता आपण त्याची आणखीन काही उदाहरणे पाहूया. आता बघा, पहिलं उदाहरण पाहूया. द मॅन्स वाईफ वॉज अगेन्स्ट व्हॉट एव्हर ही सेड. आता बघा, या ठिकाणी द मॅन्स वाईफ वॉज अगेन्स्ट हा एक क्लॉज आहे, तो जो मेन क्लॉज आहे आणि त्याच्यानंतर आलेला व्हॉट एव्हर शब्दाने सुरू होणारा क्लॉज हा नाउन क्लॉज आहे, परंतु तो नाउन क्लॉज अगेन्स्ट या प्रिपोजिशनचं काय आहे? ऑब्जेक्ट आहे म्हणजेच कर्म आहे. त्याच पद्धतीनं दुसऱ्या वाक्यामध्ये आय डू नॉट बिलीव्ह इन व्हॉट ही स्पीक्स. व्हॉट ही स्पीक्स हा नाउन क्लॉज आहे, जो इन ह्या प्रिपोजिशनचं ऑब्जेक्ट आहे.
आता आपण तिसरं वाक्य पाहूया. टेक ॲडव्हाइस फ्रॉम हुम एव्हर यू मीट. आता बघा या ठिकाणी हे प्रिपोजिशन आहे आणि त्याच्यानंतर आलेला हुम एव्हर यू मीट हा नाउन क्लॉज आहे आणि हा नाउन क्लॉज या प्रिपोजिशनचं काय आहे? ऑब्जेक्ट. आता आपण चौथं वाक्य पाहूया. वेट फॉर व्हॉट इज हॅपनिंग. आता वेट फॉर हा काय आहे? नाउन क्लॉज आणि व्हॉट इज हॅपनिंग हा आहे नाउन क्लॉज, हा मेन क्लॉज आहे, सॉरी हा वेट. आता पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थोडी गडबड झाली. हे वाक्य पुन्हा पहा. वेट फॉर हा काय आहे? मेन क्लॉज आणि व्हॉट इज हॅपनिंग हा आहे नाउन क्लॉज आणि हे नाउन क्लॉज कोणत्या प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट आहे? फॉर. फॉर हे काय आहे? प्रिपोजिशन आणि त्याचा ऑब्जेक्ट आहे व्हॉट इज हॅपनिंग जो नाउन क्लॉजचं उदाहरण आहे. आणि शेवटचं वाक्य पाहूया. ही थॉट ऑफ हा आहे मेन क्लॉज आणि व्हॉट ही वॉज डुईंग हा आहे नाउन क्लॉज, परंतु हा नाउन क्लॉज ऑफ ह्या प्रिपोजिशनचं काय आहे? ऑब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तर चालतच राहणार आहे, परंतु तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल आणि या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आता पुढचा भाग पाहूया. हे बघा आता नाउन क्लॉजचं पुढचं फंक्शन किंवा पुढचा प्रकार आहे 6वा. नाउन क्लॉज ॲज केस इन अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन. विद्यार्थी मित्रांनो जो नाउन क्लॉज मुख्य वाक्यातील नाम किंवा सर्वनामाच्या क्रियेचा अर्थ स्पष्ट करतो त्यास नाउन क्लॉज ॲज केस इन अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन असे म्हणतात. या क्लॉजच्या पूर्वी शुअर, सर्टन, पिटी, नेसेसरी, वंडर, अफ्रेड, गुड, बॅड, फिअर हे शब्द येतात व दॅटने या क्लॉजची सुरुवात होते हे पक्क लक्षात ठेवा. त्याची उदाहरणं पाहूया. उदाहरण क्रमांक 1. इट इज ट्रू दॅट ही इज गिल्टी. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इट इज ट्रू आणि दॅट ही इज गिल्टी हे दोन क्लॉज आहेत. इट इज ट्रू हा मेन क्लॉज आहे आणि दॅट ही इज गिल्टी हा सब ऑर्डिनेट क्लॉज आणि तो नाउन क्लॉज आहे व या ठिकाणी तो नाउन क्लॉज ॲज केस इन अपोजिशन टू इट या इट या शब्दाचा तो जवळ आलेला आहे त्याच्याबद्दल अधिकची माहिती सांगणारा क्लॉज आहे. आता पुढचं वाक्य पाहू. इट इज नेसेसरी दॅट एव्हरी चाइल्ड शुड बी व्हॅक्सिनेटेड हा नाउन क्लॉज ॲज केस इन अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन आहे. त्याच पद्धतीनं दुसऱ्या वाक्यामध्ये इट वॉज सून क्लिअर दॅट ही हॅड ॲन इनबॉर्न स्किल. त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे युअर स्टेटमेंट दॅट यू फाउंड मनी इन द स्ट्रीट विल नॉट बी बिलिव्ड. या ठिकाणी हा क्लॉज त्याचं उदाहरण आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं वाक्य आय हॅड नो आयडिया दॅट वी वेअर एनीवेअर अबाउट. आणि पाचवं वाक्य आहे द फॅक्ट दॅट यू वेअर प्रेझेंट इन द ऑन दॅट डे इज ट्रू. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अधोरेखित केलेले क्लॉजेस हे नाउन क्लॉज आहेत आणि ते कशाचं काम करतात? ॲज इन अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन. आता याच्यानंतर नाउन क्लॉजचा पुढचा प्रकार पाहूया. नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द जिरंड. आता हा जर प्रकार आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला जिरंड म्हणजे काय ते अगोदर समजून घ्यावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो जिरंड कशाला म्हणायचं? मुख्य क्रियापदास ING लावला जातो व ING हे क्रियापदाचे रनिंग हे क्रियापदाचे ING लावलेले रूप आहे, परंतु हे रनिंग क्रियापदाचे काम न करता जेव्हा नामाचे काम करते त्यावेळी ते जिरंड असते. हे बघा या ठिकाणी रनिंग इज गुड एक्सरसाइज. आता या ठिकाणी रनिंग काय आहे? जिरंड आहे, कारण रनिंग इथं क्रियापदाचं काम करत नाही तर नामाचं काम करतो म्हणून याला जिरंड म्हणायचं. आणि आता आपण काय शिकणार आहोत? नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ दी जिरंड. आणि या वाक्यामध्ये रनिंग हे कर्त्याचे काम करत आहे तसेच ते जिरंड आहे. आता इथं हा रनिंग हा शब्द आहे तो काही क्लॉज नाही, पण या ठिकाणी जर क्लॉज आला आणि तो जर नाउनचं काम करत असेल तर तो जिरंड असतो. जेव्हा एखादा नाउन क्लॉजमधील जिरंडचे कर्म म्हणून काम करतो तेव्हा तो क्लॉज नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द जिरंड असतो.
आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरणार्थ नोविंग दॅट ही वॉज गिल्टी आय वॉज अँग्री. आता हा नोविंग काय आहे जिरंड आहे आणि त्याच्यानंतर आलेला दॅट ही वॉज गिल्टी हा नाउन क्लॉज. या नोविंगचे काय आहे ऑब्जेक्ट आहे. नोविंगचे काय आहे ऑब्जेक्ट. नोविंग आय वॉज अँग्री हा मेन क्लॉज आहे. हे नोविंग आय वॉज अँग्री हा मेन क्लॉज आहे आणि नोविंगच्या नंतर आलेला दॅट ही वॉज गिल्टी हा नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द जिरंड नोविंग. म्हणजे या ठिकाणी आलेला जो नाउन क्लॉज आहे हा नोविंग या जिरंडचं ऑब्जेक्ट आहे. आता पुढचं उदाहरण पाहूया. नोविंग दॅट ही वॉज लर्न्ड आय रिस्पेक्टेड हिम. बघा या ठिकाणी नोविंग आय रिस्पेक्टेड हिम हा मेन क्लॉज आहे आणि दॅट ही वॉज लर्न्ड हा नाउन क्लॉज आहे, परंतु हा नाउन क्लॉज नोविंग या क्रियापदाचं ऑब्जेक्ट म्हणून काम करत आहे. पुढचं वाक्य पाहूया. सजेस्टिंग दॅट हर हजबंड वॉज डेड द डॉक्टर वेंट अवे. आता या ठिकाणी मेन क्लॉज कोणता आहे सजेस्टिंग द डॉक्टर वेंट अवे हा मेन क्लॉज आहे व या ठिकाणी दॅट पासून सुरू झालेला दॅट हर हजबंड वॉज डेड हा सबऑर्डिनेट हा नाउन क्लॉज आहे. सबऑर्डिनेट मध्ये हा नाउन क्लॉजचा प्रकार आहे आणि तो सजेस्टिंग या जिरंडसाठी कर्माचं म्हणजेच ऑब्जेक्टचं काम करत आहे. आता त्याच्यानंतर आपण पुढचा नाउनचा उपप्रकार पाहूया. नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ पार्टिसिपल. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा जर क्लॉज समजून घ्यायचा असेल तर प्रथम पार्टिसिपल समजून घ्यावे लागेल. जेव्हा एखाद्या क्रियापदास आयएनजी प्रत्यय लावून ते क्रियापद वाक्यात विशेषणाचे कार्य करते तेव्हा त्यास पार्टिसिपल असे म्हणतात. येते लक्षात. हे बघा आपल्याला माहिती आहे क्रियापदाची रूप किती असतात 4. पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि चौथं रूप. चौथं रूप आपण कोणतं गृहीत धरतो प्रेझेंट पार्टिसिपल ज्याला आयएनजी जोडलेलं असतं. आणि या ठिकाणी आपल्याला काय पाहायचंय जेव्हा एखाद्या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलेला असतो आणि तो वाक्यामध्ये जर कशाचं कार्य करीत असेल विशेषणाचे कार्य करत असेल तर त्याला म्हणायचं पार्टिसिपल. आणि ज्यावेळी एखादा नाउन क्लॉज वाक्यातील पार्टिसिपलचे काम करतो अशा वेळी तो नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द पार्टिसिपल असतो. म्हणजेच एखाद्या क्रियेचा अर्थ महत्त्व स्पष्ट झाल्यानंतर त्या क्रियेच्या समर्थनार्थ किंवा निषेधार्थ दुसरी क्रिया केली जाते तेव्हा या क्लॉजचा वापर करतात हे पक्के लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो आपण त्याचं उदाहरण पाहूया. आय हर्ड हिम स्पीकिंग व्हॉट ही न्यू. आता बघा या ठिकाणी स्पीकिंग हा शब्द हा पार्टिसिपल आहे परंतु विशेषणाचं काम करतोय आणि त्याच्यानंतर आलेला जो हा नाउन क्लॉज आहे तो नाउन क्लॉज या पार्टिसिपलचं काय आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म. ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म आणि हा कर्माचं काम कोणता शब्द करत आहे या ठिकाणी आलेला नाउन क्लॉज व्हॉट ही न्यू. आता आपण पुढचं वाक्य पाहूया. आय फाउंड हिम स्पीकिंग विच वॉज रॉंग. आता या ठिकाणी आय फाउंड हिम स्पीकिंग हा मेन क्लॉज आहे आणि विच वॉज रॉंग हा काय आहे नाउन क्लॉज. सॉरी इथं थोडी गडबड झाली. आय फाउंड हिम स्पीकिंग हा मेन क्लॉज आहे आणि विच वॉज रॉंग हा काय आहे नाउन क्लॉज आणि हा कशाचा ऑब्जेक्ट आहे स्पीकिंग हा जो शब्द आहे हे जे पार्टिसिपल आहे या पार्टिसिपलचं तो कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणून काम करतो आहे. पुढचं उदाहरण पाहूया. टू ब्रेक दिस बँगल्स इज कन्सिडर्ड अ बॅड ओमेन सजेस्टिंग दॅट हजबंड इज डेड. आता विद्यार्थी मित्रांनो हा आहे मेन क्लॉज आणि हा आहे नाउन क्लॉज आणि हा नाउन क्लॉज सजेस्टिंग हे जे पार्टिसिपल आहे या पार्टिसिपलचं कर्म म्हणून हा क्लॉज जो नाउन क्लॉज आहे तो काम करत आहे.
आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि आता आपण पुढचा भाग पाहूया. आता आपण शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. नाऊन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ऑनलाईन टेस्टची लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करून तुम्ही ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. तसेच हा व्हिडिओ ज्या PDF च्या आधारे बनवलेला आहे ती PDF ची फाईलसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे, एवढे लक्षात घ्या. आता बघा, आपण काय बघणार आहोत, नाऊन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला जर हा प्रकार, हे फंक्शन नाऊन क्लॉजचं समजून घ्यायचं असेल तर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. इन्फिनिटिव्ह म्हणजे मुख्य क्रियापदाच्या पूर्वी टू वापरून त्याच्या पुढे क्रियापदाचे मूळ रूप लिहिलेले असणे. उदाहरणार्थ टू सी, टू आस्क, टू रन, टू नो, टू वर्क. जेव्हा नाऊन क्लॉज वाक्यात आलेल्या इन्फिनिटिव्हचे कर्म म्हणून कार्य करतो तेव्हा तो नाऊन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह असतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं इन्फिनिटिव्ह वाक्यात असेल आणि त्या वाक्यात जर नाऊन क्लॉज आलेला असेल तर तो नाऊन क्लॉज या इन्फिनिटिव्हचं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणून काम करतो, हे लक्षात ठेवा. आपण आता त्याची काही उदाहरणे पाहूया. आय वॉन्टेड टू नो व्हॉट ही स्पोक. आता या ठिकाणी दोन वाक्य आहेत, आय वॉन्टेड टू नो आणि व्हॉट ही स्पोक. आता आपल्या लक्षात आलेलंच असेल, आय वॉन्टेड टू नो हा मेन क्लॉज आहे आणि व्हॉट ही स्पोक हा काय आहे, नाऊन क्लॉज आहे, म्हणजेच हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि या ठिकाणी टू नो हे काय आहे, इन्फिनिटिव्ह. आणि हा जो नाऊन क्लॉज आहे तो या नाऊन क्लॉजच्या या टू नो या इन्फिनिटिव्हच्या कर्माचं काम करत आहे. कोण, हा व्हॉट ही स्पोक हा जो नाऊन क्लॉज आहे तो नाऊन क्लॉज त्याच्या कर्माचं काम करत आहे. आता आपण याची आणखीन काही उदाहरणे पाहूया. ही वॉज प्रिपेअर्ड टू डू व्हॉट एव्हर इट वॉज टोल्ड. बघा, या ठिकाणी हा मेन क्लॉज आहे आणि हा नाऊन क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. आणि तो नाऊन क्लॉज टू डू या इन्फिनिटिव्हच्या कर्माचं काम करत आहे. पुढचं वाक्य पाहूया. ही वॉज इगर टू नो दॅट व्हॉट हॅड हॅपन्ड. या ठिकाणी हा नाऊन क्लॉज आहे आणि हा ही वॉज इगर टू नो हा मेन क्लॉज आहे व या वाक्यात असलेल्या इन्फिनिटिव्हचं हा नाऊन क्लॉज ऑब्जेक्ट म्हणून काम करत आहे. तिसरं वाक्य पाहूया. युधिष्ठिरा वॉज सरप्राइज्ड टू सी दॅट हिज 4 ब्रदर्स वेअर अनकॉन्शियस. युधिष्ठिरा वॉज सरप्राइज्ड टू सी हा मेन क्लॉज आहे आणि त्याच्यानंतर आलेला दॅट हिज 4 ब्रदर्स वेअर अनकॉन्शियस हा आहे नाऊन क्लॉज. आणि टू सी या इन्फिनिटिव्हचं तो काय आहे, कर्म. काय आहे तो, कर्म, कर्माचं काम करतोय तो. आणि आता शेवटचं वाक्य पाहूया. आय वॉज शॉक्ड टू हिअर दॅट सी स्टडीड हार्ड. आय वॉज शॉक्ड टू हिअर हा मेन क्लॉज आहे आणि दॅट सी स्टडीड हार्ड हा काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. त्याच्यामध्ये हा नाऊन क्लॉज आहे आणि हा नाऊन क्लॉज टू हिअर या इन्फिनिटिव्हच्या कर्माचं काम करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं निश्चितपणे आपल्या नाऊन क्लॉजच्या सर्व संकल्पना या स्पष्ट झालेल्या असतील. त्याचे प्रकार काय आहेत, त्याचे फंक्शन काय आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला निश्चितपणे समजलेल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणेच आवडलेला असेल. कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला याच्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. अशाच पद्धतीने या चॅनलला भेट द्या आणि नवनवीन व्हिडिओ पाहता. धन्यवाद.